नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या तडीपार आरोपीवर कारवाई करत गावठी कट्ट्यासह त्याला अटक केली आहे. आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात शस्त्रबंदी आदेश लागू असताना ही कारवाई करण्यात आली. माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार पोलीस उपआयुक्त परिमंडळ 2 किशोर काळे व सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग सौ संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सबकाळे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. गोपनीय बातमीच्या आधारे सायनाथनगर मरीमाता मंदिर परिसरात सापळा रचण्यात आला. संशयित कृष्णा चंदू चव्हाण, अश्विनी कॉलनी, सामनगाव रोड, नाशिक रोड याला पाठलाग करून ताब्यात घेण्यात आलं. आरोपींकडून एक देशी बनावटीचा पिस्टल, कट्टा, मॅगझिन व एक जिवंत काडतूस असा सुमारे 30,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे.